always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act, head up, that's a fact. Never looking back, I'ma keep myself on track. Keep my head up, staying strong. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. जवळपास वाजलेले आहेत आता 3 आणि आमचा प्लॅन चालू आहे जायचं. तर निघतोच आहे. गाडी जस्ट मी RPM डाऊन करण्यासाठी चालू करून सोडून दिली आहे. हे बघा आमचे मेंबर्स आलेले आहेत, आता बसत आहेत. तर भेटूयात पुढे. मेंबरची ओळख करून देतो तुम्हाला पुढे. जसं मी म्हटलं होतं आमच्यातून मेंबर्स येत आहेत. तर आता 4 मेंबर्स आलेले आहेत, 2 मेंबर्स अजून पुढे आहेत आणि गाडीचा RPM सुद्धा डाऊन झालेला आहे. तर चला निघूया आपल्या पुढच्या वाटेला. दादा मी याची व्हिडिओ घेऊन टाकतो. जसं तुम्हाला म्हटलं होतं की पुढे जाऊन आपल्याला 2 मित्र भेटणार आहेत, तर ती मागे आपल्यासोबत बाईकवर येत आहेत. जर पुढे कुठे चहा वगैरे प्यायला थांबलो तर तिथे त्यांचा इंट्रो करून देतो, नाहीतर मग आपण डायरेक्ट डेस्टिनेशनमध्ये त्यांचा इंट्रो करू. आता आम्ही जवळपास चाकण सोडलेला आहे आणि आत्ता गाडी चालू आहे. मनीष मी आलो जरा खाली मागे आराम करायला. आता पुढे जाऊन आहे फाटायला आपला एक स्टॉप होणार नाही, कारण CNG आपल्याला भरावं लागणार आहे. कारण आपण ज्या रस्त्यामध्ये चाललो आहे त्या रस्त्यामध्ये कंप्लीट पूर्ण गेलं तरी पूर्ण रस्त्यामध्ये CNG अशी नाहीच आहे. CNG आहे पण त्यासाठी आपल्याला पुढं नाशिककडे जावं लागेल. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही, आपल्याला परत रिटर्न यायचं आहे. तर आपण आव्या फाट्यावरनं भरणार ताकी गाडी परत आव्या फाट्याला रिटर्न येईल. ठीक आहे, तर भेटूयात तिथे. तुम्हाला म्हटलं तुम्ही पुढे भेट जर थांबलो तर ते 2 गाड्यांचा भेटतो करतो. एक आहे तो काय ब्रो, अरे आमचा नवीन ब्लॉगर. एक आहे हे म्हणजे आमचे कपल. मित्रांनो आता जरा आम्ही ब्रेक घेतो. थोडं उशीर थांबलो जरा. अजूनही इथून काहीतरी जवळपास 40 किलोमीटरच्या आसपास उरलेला आहे. आज जरा रस्ता जरा लांबच वाटतो आहे, कारण जवळपास आम्ही 4-5 तास झाले आम्ही कंटिन्यू रनिंग करतो आहे, पण आम्हाला फक्त 150 किलोमीटर रनिंग निघत नाही. का तर आम्ही जरा जास्तच ब्रेक घेतो आहे, थांबतो आहे रस्त्यात जरा. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ना जरा जरा तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही कोणी जर प्लॅन करत इकडे यायचं तर इथे तुमच्या माहिती सांगलं तुम्ही येताना एक एंट्री फाडावी लागते आपल्याला. जवळपास काहीतरी 100 रुपये 4 व्हीलरसाठी आहे, 2 व्हीलरसाठी 25 रुपये आणि पर पर्सन 30 रुपये अशी तुम्हाला इथं एंट्री फी भरावी लागते. या प्रकारची काहीतरी पावती इथं मिळते. ते देण्यासाठी जर थांबलो होतो मग इथं खूप चांगला असा नजारा मला दिसलेला आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आत्ता वाजले 9:30 आणि आम्ही आता रतनगडाचे पायथ्याशी आहेत आणि आता आम्ही चालू करतो ट्रेक. इथे आलेला जवळपास आम्हाला अर्धा तास झाला. आम्ही इथे आलो, गाडी जरा लावली पार्किंगला, त्यानंतर जरा नाश्ता केला आणि आता जरा फ्रेश होऊन नाश्ता करून जरा तरोताजा होऊन आम्ही चालू करतो आहे रतनगडच्या ट्रेकला. जवळपास 3-3.5 तासाचा ट्रेक आहे बहुतेक, जसं आम्हाला लोकांनी सांगितलं, कारण आम्ही तर काही एवढी रिसर्च केली नाही आणि आधी कधी आलोही नाही. चला तर भेटूयात पुढे. मित्रांनो आता मी राहतो आहे सध्या पुण्यामध्ये आणि आमच्याकडे असते भातशेती मुरबाडमध्ये आणि पुण्यामध्ये ती काही बघायला भेटत नाही. जरी गावाला गेलो तरी शेतावर जायला काही मिळत नाही, पण इथे आम्ही जिथे आलो आहे तिथे जरा भातशेती. तर हे बघून जरा आमच्या गावाकडच्या आणि शेताची आठवण येते. बाजूला अशी नदी आहे आणि इकडे ही भातशेती. ट्रेकचा वगैरे आम्हाला 5 मिनिट झाले नाही, 1% सुद्धा कंप्लीट झाले नाही. आणि आमच्या मागे जे काही किडे येतात, शहरी किडे, त्यांची अवस्था वाईट झाली. मागे झोपायला आले होते. जर जमत नाही तर येतात कशाला, हाच मोठा प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता समोर. आपल्याला हे पार करून मग मागे जायचं आहे. तर तुमच्या माहिती सांगून देतो की ते रतनवाडी मध्ये आल्यानंतर तिथे तुम्ही गाडी लावू शकता. त्यानंतर जिथे एक ओढा आहे पाण्याचा, त्याच्या राईट साईडून रस्ता आहे. राईट साईडनं मग पुढे जायला पायवाट आहे, त्या रस्त्याने तुम्ही पुढे या.
येत असेल तर इथे तुम्हाला मागे सुंदर असं झरा पाहायला मिळेल. पण आता पावसाळा संपून जवळपास 3 महिने व्हायला आलेत, त्यामुळे बंद झालेलं आहे. रस्त्यामध्ये असं काही बोर्ड वगैरे नाही, पण असे बांधलेले आहेत जेणेकरून जर तुम्ही विदाऊट गाईड विदाऊट काही नॉलेज येत असाल तर तुम्हाला इथे फिरण्यास म्हणजे गड ट्रेक करण्यास फायदा होईल. ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला असं प्रॉपर जी जुनी पायवाट जी असते त्या प्रकारचा फील इथे आहे. असं नाही की पायऱ्या वगैरे काही बनवलेल्या आहेत, पूर्ण असा कच्चा रस्ता आहे आणि हा सुंदर जंगल. त्यानंतर खरं असं वाटतं की पावसाळ्यामध्ये आलो होतं, कारण ठिकठिकाणी बघा तुम्ही हे असे ओढे आहेत. जर हे पावसाळ्यामध्ये किती जास्त सुंदर पाणी इथे येत असेल याची कल्पनाच करवत नाही. तुम्ही इकडे पुढे असे आले की अशा वेगवेगळ्या वाटा फिरतात, तर अशा काही खाना लावलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही रस्ता नाही चुकू. तर तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्ही या गोष्टीचं लक्ष द्या की जरी बोर्ड नसती लावली तर असे काहीतरी इशारे असे केलेले असतात की जेणेकरून तुम्ही हरवत नाही. त्यासाठी ते एंट्री फी वगैरे घेतलेली असते. ट्रेकच्या सुरुवातीला तुम्ही इथं पाहू शकता की सुंदर असं तलाव टाईप बनवलेलं आहे. मी शूट कमी करतो, कारण शूट करण्याच्या नादाने माझा स्पीड कमी होऊन जातो आणि माझे साथकरी आहेत ते पुढे निघून जातात. तुम्ही पाहू शकता इथे मध्ये पाणी, त्यामुळे अशी अवघड अशी वाट काढत आम्हाला पुढे जावं लागते. जर अजून थोडं पाणी असतं तर आमचे शूज भिजलेच समान. पावसाळ्यामध्ये हा ओढा किती असा छान दिसत असेल. इकडनं असं पाणी येते आणि पूर्ण या काटेरी वनातून पुढे जातं. पूर्ण ब्लॅक वॉटर सीन दिसत असेल. आमच्यामध्ये अजून एक उत्साही ब्लॉगर आहे, तो शूट करण्या येण्यामध्ये मागेच राहिला आहे, त्यामुळे आम्ही सगळे थांबलो जरा त्याला येऊ द्यात. आले की थोड्या शिवाय घालणारच, कारण खूप उशीर होते. पण ठीक आहे, जरा बघूयात वाट. हे बघा हे आलं नल्ल्याची प्रजाती, ते बघा अजून शूट करतेच. बघू शकतो तुम्ही म्हणे की एंटरटेनमेंट कॉमेडीच नाहीतरी तो. हे काय माईक का केबल येते माझी व्हिडिओ शूट करायची. ते एवढा लांब येणं वरती ते बाजूने तलाव आणि पूर्ण अशी वाट काढत आम्ही बाजूने चाललेलो आहे तलावाच्या. येत असाल तर शूज जरा कंपल्सरीच ठेवा, कारण सँडल आणि चप्पल्समध्ये इथं चढणं खूपच जरा अवघड आहे. तरी आमच्यातले कलाकार एक आले घालून चप्पल. जसं जसं पुढे चाललेलं आहे तसे हे डोंगर जरा जवळजवळ येत चाललेले आहे आणि नजारा असा दुप्पट सुंदर होत चाललेला आहे. आणि आमचा उत्साह आहे त्याला त्यांना बघून खूप असं वाढत आहे. इथे मध्यंतरी आल्यानंतर तुम्हाला हे बघा सुंदर असं दृश्य आणि समोर हे बघायला मिळत आहे. याचं मला सध्या नाव माहिती नाही आहे, जर मला नाव माहिती झालं तर मी टाकून देणार. आमची इच्छा होती की ट्रेकरला लवकर चालू करावं आणि जसे हे लोक इथं वर, आता मी झूम तर करतोय पण मला नाही वाटत तुम्हाला दिसेल, इथे काही लोक पोचलेले आहेत. आमची पण इच्छा होती की यांच्या हे जे टायमाला पोचलेत त्याच टायमाला तिथं पोचावं, पण तेवढं लवकर निघणं आम्हाला शक्य नव्हतं, कारण पुरेशी अशी झोपही इम्पॉर्टंट होती, कारण ट्रेकही जरा मोठा आहे आणि उद्या सकाळी परत कामावर जायचं आहे. मध्ये जसं मी तुम्हाला म्हणलो की मध्ये पठार लागतो, पठार संपला की पुन्हा हे घनदाटाचं जंगल चालू होतं आणि या जंगलामध्ये मला तरी वाटतं खूप असे वन्यजीव प्राणी असू शकतात. आणि जसं मी तुम्हाला म्हणलो की ठिकठिकाणी असे पाण्याचे ओढे आहेत. तेवढा तर पाणी नाही पण थोड्या प्रमाणात पाणी आहे. तुम्ही पिण्यासाठी नाही पण जवळपास हात तोंड धुण्यासाठी पाणी वापरू शकता, कारण इथं खूप अशी गरमी अशी होते आणि त्याची गरज आपल्याला भासते की थंड पाण्याने तोंड धुवावं. हा तुम्ही पाहू शकता उन्हाच्या तापमानाने सरळ डोक्यावरनं पाणी घेतलेलं आहे त्या ओढ्यामध्ये. तुम्हाला कोणाला जर इंटरेस्ट असेल की इथे येऊन कॅम्पिंग करावं तर इथं ते सुद्धा अलाउड आहे. काही ठिकाणी नसते अलाउड, पण इथे अलाउड आहे. तुम्ही इथे लोकल्सची मदतसुद्धा घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे स्वतःचं सेटअप आहे तर तुम्ही ते घेऊन सुद्धा येऊ शकता. पण मी तर जरा प्रिफर करेन तुम्ही जरा माहिती घ्या पहिल्या, नंतर या.
तर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्ही इथे आल्यानंतर जरा जागा पहिले बघून घ्या. तर इथून तुम्हाला खालच्या बाजूला जायचं आहे. वर इथे काही इशारा वगैरे केलेला नाही आहे किंवा कुठला मार्क केलेला नाही. तुम्ही पाहू शकता या बाजूला तुम्हाला जायचं नाही आहे, तुम्हाला या बाजूला जायचं आहे. लोकल्सकडनं माहिती झालं की इथे 2 प्रकारचे रिबिन्स लावलेले आहेत. एक तर व्हाईट आणि एक ऑरेंज म्हणजे भगवा. जी भगव्या कलरची लावलेली आहे ती आपल्याला बरोबर रतनगडापाशी घेऊन जाते. तर आपल्याला तीच फॉलो करायची आहे. इथे कुठे दिसली तर मी दाखवतो तुम्हाला. हां इथे आहे, या प्रकारची अशी आहे. तुम्हाला जर खरं सांगू तर हा रस्ता जो एवढा पॅच आहे हा असा खूप असा घनदाट आहे. आणि हा जो आहे ना पूर्ण आपल्याला अंदरबान जो ट्रेक आहे त्याची फील देतो. फक्त एवढं की अंदरबानमध्ये स्टीप असं काहीच नाही आहे, हे जरा स्टीफ आहे. जुन्या काळामध्ये इथून पाण्याचा असा विस्तार होत असेल त्यामुळे हे दरी टाईप बनलेलं आहे. आणि असं पूर्ण दिवसेंदिवस ते खोल जात चाललेलं आहे. आणि हे जे दगड आहेत हे लोकल्स जरी लावलेले गेले आहेत जेणेकरून ते जरी पावसाळ्यात चिकट झालं तरी आपल्याला वर चढता यावं. पाहू शकता तुम्ही निसर्गाची किमया. सुंदर असं दरी टाईप बनलेलं आहे छोटंसं, कारण इथून पाण्याचा विस्तार होतो. जसे जसे डोंगर जवळ येत चाललेत तसे नजारे तर सुंदर होत चाललेत, पण जंगलही खूप दाट होत चालले आणि रस्ते सुद्धा जरा अवघड होत चालले. तुम्ही पाहू शकता इथे असं सुंदर असं गुफा टाईप बनलेलं आहे झाडांच्या फांद्यांनी. आणि जसं तुम्हाला म्हटलो की ऑरेंज रिबिन फॉलो करा. हे बघा इथे सुद्धा लावलेली आहे. वाट अशी अवघड होत चालली. हे बघा जणू काही पाण्याच्या विस्ताराने खिंडच बनलेली आहे. खाली जरा छोटं होतं पण वर येऊन जरा मोठं होत चाललेली आहे. आणि पाण्याच्या वेगाने आलेले जरा दगडे वाहून आलेले दगडे आहेत. पाहू शकता तुम्ही इथे ही सगळी पाण्याच्या विस्ताराने त्याच्या प्रेशरने वाहून आलेली आहे. जसं मी तुम्हाला म्हणत होतो की वाट जरा अवघड होत चालली. वाट अवघड तर होत चालली आहे, प्लस जरा मेहनत पण जरा खूप लागते. हे बघा सगळे जरा खाली बसलो होतो. तिथून 2 वाटा होते. इकडनं जर तुम्ही आले तर जरा इझी आहे, सॉरी इकडनं जर आले तुम्ही जरा अवघड आहे. तुम्ही ह्या बाजूने आणि पुढे हे रस्ता व्ह्यू तर चांगलाच आहे. पण त्याचप्रमाणे जिथून आपण आलोय इथून इथला व्ह्यू सुद्धा खूप चांगला आहे. वाईड अँगल मी दाखवतो. पाहू शकता पाण्याच्या प्रभावाने इथली पूर्ण जमीन अशी खचत चाललेली आहे. जरी झाडं आणि त्यांची मुलं नसती तर हे पूर्ण असं वाहून गेलं असतं. पुढे जात चाललेलं आहे. चढाई पूर्ण अशी तीव्र अशी होत चालली. असं नाही की मध्ये सपाट जावं लागायचे आणि मग चढाई कंटिन्यू अशी चढायची. त्यामुळे जरा जास्त दमायला होते म्हणून जरा बसलो आहे. आणि या घनदाट झाडीचा एक फायदा होतो की आम्हाला ऊन लागत नाही. जर आता 10:30 झालेत, या टायमामध्ये आमचं घामगी झालो असतो. मी चिल येतात सध्या एवढं काय वाटत नाही. तर ज्या गोष्टीसाठी रतनगड फेमस आहे ती म्हणजे कारवीची फुलं. कारवीचा सीझन गेलेला आहे पण तरीसुद्धा इथे झाडे आहेत ती मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की वाट अवघड होत चालले आणि जरा कठीणसुद्धा. पाहू शकतो तुम्ही यांची अवस्था, कुठायलाच बघत नाहीत. चलणार आहे
फिलिंग मिळाली आहे आणि समोर सुंदर असा नजारा. आणि तुम्हाला मी झूम करून दाखवतो. इतिहास लेण्या टाईप कोरलेला आहे राहण्यासाठी. बघूयात आपला रस्ता जर तिथून असेल तर बघायला मिळेल, नाही तर मी इथून तुम्हाला दाखवतो आहेच. पाण्यामुळे इथली पूर्ण अशी माती वाहून गेलेली आहे. या दगडाच्या आडोशामुळे ही खालची माती राहिलेली आहे, नाहीतर ही सुद्धा गेली असती. आणि तुम्ही पाहू शकता ही पूर्ण अशी लाल चिकणी माती आहे, जी आम्ही लहानपणी किल्ला बनवायला शोधायचो, पण आम्हाला आसपास काही भेटत नव्हती. आम्ही दूर कुठून तरी जंगलातून एकतर घेऊन यायचो, कारण लहानपणी जो किल्ला बनवण्याचा उत्साह काहीतरी वेगळाच असायचा. तर आत्ताच्या मुलांमध्ये राहिला नाही. आणि आता आम्ही जॉब निमित्त बाहेर असतो, सुट्ट्या नसतात, मोजक्या सुट्ट्या मिळतात गावी जायला, त्यामध्ये ते करायला नाही भेटत. जर वेळ असता तर नक्कीच होणार, कारण ती हाऊस आमच्या मनामध्ये अजूनसुद्धा आहे. कारण लहानपणी 6 महिन्याची दिवाळीची सुट्टी जी असायची, 6 महिने परीक्षा संपल्यानंतर एकदा की पेपर सुटले की डायरेक्ट आम्ही बॅगा टाकायचो दगडी आणि माती गोळा करायला किल्ल्यासाठी. पण आता ती मजा उरली नाही. मध्ये जवळपास आता आम्ही 75% चढलो असेल, पण तरीही वाटातून सेमच आहे. पाहू शकता तुम्ही, ही मागे असं आणि पुढे असं एका खडकांतून वाट निघाली आहे. तर बघूयात पुढे जर काही वेगळं असेल तर मी दाखवतो, नाहीतर ही पूर्ण वाट जरा सेमच आहे, वेगळं काही नाही आहे. आता आलेला आहे वर, आणि जी दगडी वाट होती ती आता संपलेली आहे. आणि इथून अशा काहीतरी सिड्या चालू झालेल्या आहेत. नाही आम्ही वर पोहोचलेलो नाही, तरी इथले काही जे व्ह्यूज आहेत ते अविस्मरणीय आहेत. मी दाखवतो तुम्हाला. चढूया चिड्या. इथे तुम्ही पाहू शकता ही खालची जी शिडी आहे ती पूर्वीची शिडी आहे. ती पूर्ण अशी कमकुवत झालेली आहे आणि तेवढी सेफही नाही आहे. तर त्यानंतर ही नंतर बनवलेली शिडी तर चांगली. पाहू शकता इथे हे जे पूर्वीच्या जे नॉर्मल असं तुटलेले आहेत, आता तेवढं काय फारसं दिसत नाही आहे, पण हे नॉर्मल तुम्हाला पाहू शकता अशा शिड्या आहेत. हे बघा, या पूर्वीच्या शिड्या आहेत. तुम्ही विचार करू शकता की ह्या शिड्यांच्यावरून लोक कसे चढत असणार. पाहू शकतो या ज्या आहेत ना, या जुन्या शिड्या आहेत. आणि हा रतनगडचा पहिला दरवाजा. शिडीला तुम्हाला मी खाली सुद्धा जुन्या शिड्या दाखवल्या, पण इथे जरा जास्त अशा इव्हिडेंट आहेत त्या, त्यामुळे एक मिनिट दाखवतो. हे बघा तुम्ही पाहू शकता या खाली आहेत. जरा अवघड येते त्यामुळे जरा प्रशासनाने लावले आहेत लोखंडाच्या.
मित्रांनो आता आपण आलेलो आहेत रतनगडाच्या टोकावरती. जसे लोक म्हणत होते की पूर्ण 3 तास 4 तास लागतात, तसं काही नाही आहे. आम्ही 9:30ला ट्रेक चालू केलेला, थांबत थांबत आरामात व्ह्यू बघत आलेलो आहोत. तरी आम्ही 11:30पर्यंत इथे आलेलो आहोत. आता फक्त 10 मिनिटाचं बाकी आहे, पण वर काय एवढं इंटरेस्टिंग वाटत नाही, तरी आम्ही जाणार आहेत. आणि जिथून आता लास्ट जी शिडी तुम्हाला दाखवली मी, तिथून जर राईट साईडला गेले तर इथं रतनदेवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या नावावरतीच या गडाचं नाव लिहिलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की इथे इथून तर काही दिसत नाही एवढं खास, पण इथं खूप चांगला असा सुळका आहे. वर तिथे रॅपलिंग वगैरे होत असेल, जर ते काही माहिती भेटली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर आपण जसं मी तुम्हाला म्हणलो आपण वर आलेलो, पण वर पण खूप काय असं फिरण्यासारखं आहे. तर इथं खाली जर मला एक कडा दिसतोय, तिथं चांगला व्ह्यू आहे. आपण जाऊया तिकडे, चला. जसं मी तुम्हाला वर म्हणलो की खाली जाऊन एक कडा दिसतोय, तर चांगला नजारा असेल. तुम्ही माझ्या मागे बघू शकता कसा नजारा आहे. आता इथलं आम्ही बघून झालंय, जरा बसलो होतो, मस्त हवा आहे, फोटो वगैरे काढले. आता इथून आता वर मला आधी किल्ला दिसतोय, तुम्ही पाहू शकता इथून बुरुज दिसतोय. तर चला आपण तिकडे जाऊया. मी ट्रेकला माणसांसोबत आलो नाही, जनावरांसोबत आलोय. दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हे पण आता तिथंच होतं, जस्ट खाली आलोय. नव्हतो जनावर आणलेत, हे गवत खायला लागले. मी जो खाल्लं तुम्हाला बुरुज दाखवत होतो, त्या बुरुजच्या पाशात आम्ही पोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही, एकदम जुन्या काळातलं, आता मोडकळीच्या अवस्थेला आहे, पण आहे. त्या बाजूने असं वर जायला रस्ता आहे. त्या बुरुजाच्या असं तुम्ही बाजूने आलात तर त्या मागे असं पाण्याची टाकी आहे. पूर्वी याचा उपयोग पाणी पिण्यासाठी होत असेल, पण आता त्याची अवस्था खूप वाईट आहे. आणि हे पुढचं उरलेलं होतं की वर जायचं, पण आम्ही जस्ट पाहिलं इथून, तर वर जर तुम्ही पाहिलं तर हा रस्ता तर ठीक आहे, पण इथे याच्या पुढे रस्ता दिसत नाही आणि जरा अवघड आहे. आणि आमचं एक ध्येय फिक्स आहे, फिरायचं तर सगळे गाडी केले 350, पण जे जीवावर बेतेल असं काही करायचं नाही आहे. त्यामुळे आम्ही जर तिकडे जायचं प्लॅन ड्रॉप करतो. जण सोबत चढलो, पण आमच्यासोबत मित्र नेहमी म्हणायचो की मनीष उत्साही, पण मनीषपेक्षा अति उत्साही असा एक माणूस होता जो अख्ख्या रस्त्यात आम्हाला भेटला आणि डायरेक्ट वरच्या शिडीला भेटला. तो म्हणजे हा. नमस्कार. तर आपण इथूनच वर गेलो होतो आणि इथूनच रस्ता जातो रतनदेवीच्या मंदिराकडे. तर चला आता आपण तिकडे जाऊया. जर जस्ट मंदिराच्या तुम्ही जर जस्ट पुढे आले तर तुम्हाला जे खालून जे मी गुफा दाखवत होतो ते आलेत. आता आम्ही जिथे आहोत जर पावसाळ्यात येतं म्हणजे वरून पाणी पडतं. तुम्ही कल्पना करू शकता किती छान असं वाटत असेल. तुम्ही पाहू शकता इथे दगडामध्ये होल केलेले आहेत. या ठिकाणी रॅपलिंग वगैरे होत असेल. वरून पडणार पाणी आणि सुंदर असा व्ह्यू. तुम्ही इमॅजिन करू शकता पावसाळ्यात किती भारी वाटत असेल रॅपलिंग करायला. तर मित्रांनो आता आम्ही देवीचं दर्शन घेऊन मागे गेलो होतो, जरा आराम केला. तिथे मस्त हवा सुटली होती गार. तिथे आम्ही काही शूट नाही केलं आहे, पण ते रॅपलिंग वगैरे देईन त्याचं केलं आहे. आता आम्ही सुरू केलं आमच्या परतीचा प्रवास. जर आम्ही हळूहळू जरा खाली उतरताना अजून काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर दाखवतो. तसं मी सगळंच तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथून ही शिडी डायरेक्ट असं वाटतं डायरेक्ट खोलदारीमध्ये जाते. नाही रे, पडलो तरी आपल्याकडे मेडिक्लेम आहे कंपनीचा. यो थांबा जरा मी शूटिंग बंद करतो, जरा सांभाळून उतरतो. ही अशी पूर्वकाळची शिडी आणि बाजूचं सुंदर असं दृश्य.
आता आपण आलेलो आहोत पुन्हा आपल्या पहिल्या दरवाजापाशी. पण जे मी नेहमी बोलतो आणि बोलत आलेलो आहोत, लोकांना वाटतं ही आपली मालमत्ता आहे. ही त्यांना सांगून देतो मी, ही तुमच्या बापाची मालमत्ता नाही आहे. तुम्ही इथे नावं टाकता, इथं हेच केलेलं आहे, इथं डॅड लिहिले असेल तुझं तुझ्या पप्पांवर प्रेम, पण ते घरी. तुम्ही ही वाट पाहू शकता. इथे पूर्ण अशी मोठी शिडी बसेल एवढी सुद्धा जागा नाही आहे. ही छोटी शिडी केलेली आहे. पूर्वीचे लोक कसे चढत असणार इथून तुम्ही इमॅजिन करू शकता. तुम्ही पाहू शकता इथनं जी जुनी शिडी आहे इथनं बाजूने अशी. या आजकालच्या लोकांना सर करणं पॉसिबलच नाही आहे, त्यामुळं हे लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत. आमचे जरा नशीब म्हणतं किंवा टाईम जुळलं नाही, पण हे जर आम्ही पावसाळ्यात किंवा थोडं आधी आलो असतो तर इथनं आम्हाला पूर्ण अशी ढगांची चादर बघायला मिळाली असती. पण दुर्दैवाने जे आमचं टाईम पिरियड आहे ते मॅच झालेलं नाही. आज तसलं काही नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव हर हर. महादेव आमचं नातं काय. आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहे, पण इथे एक मुलांकडून मला एक चुकीचं कृत्य असं आढळलं. इथे येऊन ते फटाके वाजवते. तर मी तुम्हाला विनंती करतो की अशा काही गोष्टी करू नका, कारण त्याचा आवाजाचा जो प्रभाव आहे त्याचा त्रास इथल्या वन्यजीवांना होऊ शकतो. आणि जे तुम्ही स्पीकर्स लावता, मोठ्या मोठ्याने आवाज करता, ते सुद्धा तुम्ही अवॉइड करा. उतरताना जरा सावकाश उतरा, कारण हे खूप स्लोप आहे आणि खूप असे दगड आहे. पाय घसरला तर नारळ इथंच फुटला. तर मित्रांनो, जवळपास आता 80% आपण उतरलेलो आहोत. 20% उरले, ते पण सपाटीचा भाग आहे. सकाळी तुम्हाला लेक दाखवता थोडीफार दिसली ती, पण हा व्ह्यू बघायला भेटला, कारण आपण या दिशेने चाललेलो. तो जर मागे होता असं पाहू शकतो तुम्ही मागे. तर मित्रांनो, आता आम्ही पूर्ण गड उतरलेलो आहेत. आम्ही आलेलो आहोत रतनगडच्या पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता हा जेवढं डोंगर दिसत आहे, आम्ही यांच्या पलीकडून जाऊन आलो आहे. रस्ता आपला इकडनं आहे. हा डोंगर पूर्ण पार करून मग या डोंगरावर जावं लागतं आहे. पूर्ण हा जाऊन येऊन हा ट्रेक जवळपास 12 किलोमीटरचा आहे. तुम्ही जर इथे यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या की हा ट्रेक जरा मोठा आहे, त्यामुळे जरा लवकर निघा, कारण सकाळच्या टाईममध्ये ट्रेक करणं जरा सोपं जातं आणि ट्रेक जरा मोठा आहे, त्यामुळे टाईमसुद्धा लागतो. 12 किलोमीटरचा ट्रेक आहे. जरा सोबत खायला प्यायला व एनर्जी ड्रिंक्स घ्या, कारण खूप अशी थकान होते. आता आपण तिथे झालेलो आहोत जिथून आपण आजच्या व्लॉगची सुरुवात केली होती, म्हणजेच त्या ओढ्यापासनं. तर आजचा हा रतनगडचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच.